आणि त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे क्लस्टर सुरू झालेलं आहे. ठाण्यामध्ये 5 क्लस्टर सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे ही 17 क्लस्टर जी आहेत ही देखील युद्ध पातळीवर सुरू होतील. आणि यामध्ये आम्ही ज्या आपल्या शासकीय प्राधिकरणं आहेत जसं MMRD आहे, सिडको आहे, म्हाडा आहे, त्याचबरोबर MSRDC आहे, MIDC आहे, BMC आहे, इत्यादी ज्या प्राधिकरणं आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये जेवीमध्ये घेतोय, जेणेकरून त्यांना फंड रेज करणं सोपं होईल आणि लोकांचा एक विश्वास देखील या आपल्या शासकीय प्राधिकरणं असल्यामुळे वाढेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने आपण ह्या योजना राबवतोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देण्याचं, त्याचं एक पाऊल आपण टाकलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ दिलेली आहे. ती अभय योजना तिची मुदत संपली होती. काही SRA योजना ज्या आहेत त्या वंचित झाल्या होत्या त्यापासून नागरिक, त्यामुळे ते देखील SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ देतोय. SRA प्रकल्प आता मोठ्या प्रमाणावर सुरू होतील. त्याच्या तक्रारी त्याच्या 2000च्या वरती काहीतरी केसेस आहेत. त्यामुळे याचा जलद निपटारा करण्यासाठी AGRC जे आहे त्याची देखील संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून जे केसेस सुरू आहेत या केसेस तात्काळ युद्ध पातळीवर सोडवता येतील आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल आणि पुनर्विकासाचा मार्ग जो आहे मोकळा होईल. म्हाडाच्या ओसीसाठी देखील अभय योजना जी होती त्याला देखील आपण 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. यामध्ये देखील म्हाडाचे जे रहिवासी आहेत त्यांना देखील याचा लाभ होईल.